अरे उर करावं तुम्ही लवकर, गाडी यायची पटकन. ढीग लागलाय एवढा, काय झालंय? पटापटा हात उरका जरा. तासाभरात गाडी ना अजून आहे, पण आता किती ढेके अजून येऊ? हा, आवरा पटापटा. जेवण केलेत का? नाही, आता गाडी बघ आल्याशिवाय तवर जेवण नका करू. गाडी भरून गेल्या जेवण करा आता. मला राम राम. राम राम. का हो? म्हणलं तुमचा आता कांदे कापून दिलेत, म्हणजे पाहत पडली जरा, हा, मग बकरी आणली असते चारायला. म्हणलं तर तुमचे बकऱ्या आमचे बार झाडे बिडे खाऊन टाकते ना. नाही नाही, ध्यान ठेवीन आम्ही तसले नाही. तो बाकीचे बकऱ्या आवली आता ते करत, आम्ही नाही तसले करत. बकऱ्या आणा, पण आता आमची गाडी आहे. तुमच्या बाया जर असत्या त्यांना कांदे भरायला लावा लागतो लावू तुम्हाला. लावू लावू हा? लावू लावू. मग बकऱ्या आणते, मग या आणि मग झाडाला बी लक्ष द्यायचं बरं का. झाडावर देतो. आणि बाकीचे बकऱ्यावाले आहेत ना, हा. तुमची बारीक तारीख पाचीत कांदा खायला घालतात. हा, फक्त पाठीला हा, मग कांद्याला आपल्याला- तिकडं कांद्याकडे जाऊन द्यायचं नाही. तसलं नाही काही नाही करणार. चालतंय. हा, आमच्या पुरी परे ना, आम्ही गडी माणसं सांभाळतो बकरे. हा. आमच्या पुरीला तुम्हाला इकडं, हा इकडं आणा त्यांना. आमची गाडी यायची तासाभरात. चालते. या घेऊन मग बकरं. यंदा कांद्याला बी बाजार नाही. काय लय अवघड आहे. सारी बाईक नाही हो, नाही मालक. बाकीचे चारते, आम्ही कसं चार काय नाही शेतकरी मी याला फाशी येतो म्हणले आणि येत नाही तर नाही येते आणून घालतो मी. माझ्या बायांना द्या पाठवून आधी पुढं. हो, अगोदर बाया पाठवतो आणि मग बकरी आणतो. हा जमन. हा चालतं. या घेऊन मग. हो. नाही कांदा नाही होत. कांदा कसं खायला नाही हो, कांदा नाही तुमचं. आता आम्हाला कळत नाही का उन्हाळ्याचं तुम्ही एवढं पाणी घालताय, त्या झाडांना जीव लावताय ना. आम्ही ती चारायची म्हणले परत आम्हाला दरवर्षी यायचं इथं. पुढच्या वर्षी येऊन देतात का? मेंढ्या आमचे कांदे तरले आम्ही नव्हतो, ते दुसऱ्याची असतील बकरी. असंच म्हणता तुम्ही. बरं या बाया द्या पाठवून पटकन, गाडी यायच्या आधी. हा देतो तुम्हाला. तुम्ही आवरा बरं का पटकन. हा, मी पाहतो गाडी आली की नाही. हट. अरे हाय हाय आय आय. अगं इकडे हाण ग, तिकडे कुठे चालली? मला कुठे येते ग तिथे हाणतात, तू हाण ना. इकडे ये नाही, यांना ना. हट. चला पुढं. हर हर हर. काठी घेऊन काय नुसती माशा मारती काय तिथं? ए, तुला आधीच सांगतो, एकाच भाषेत सांगतो. भाऊ बड्डे ना बड्डे गावात कुणाचा झाला नाही, असा व्हायला पाहिजे. अख्खं गाव डीजे काय लागन ती ना, असं नुसतं ओके नियोजन. जर नियोजन नाही झालं चांगलं मग तुझ्याकडे पण बघतो. तसलं गोडबीर चालणार नाही बरं का मला. आता तुला सांगतो मी, बकरी बिकरी बोकडं पाहिजे का कोंबडं ए, बिंबडं? बकरी बिकरी गोडाचं खायचंय कोणाला? हा. तिखट करायचं, तिखट. गावात दर्जा पाहिजे आपला. तिखट केल्याशिवाय दर्जा होत नाही. ते सांगतो तुला. 4-2 बकरी नाही, असं 5-6 बकरी बघ चांगलं. अरे, ती बक्की बकरी आलेली दिसते तिथं कुणाची तर. एक काम कर, मला तर काय वाटतंय माहिती का, हा. बघू ह्यांच्याकडे स्वस्त मस्त काहीतरी 4-2 घेऊन गावली टाकू तर लगेच. घेऊ, नाही तर मग आणू उचलून. तिथं आईच एखाद्याला दिसलं गरीब तर घेऊ उचलून. हा. तेवढाच खर्च वाचेन आपला. चल बघू काय नियोजन यांचं. पोरी पण दिसते तर तिथं. अरे लय परेशान करते बाई दिदे बकऱ्या. अगं हाणावच लागते त्यांना कळते का? काय एकाच जागी उभा राहा. अरे तुम्ही इकडे उभं राहते, मागची बकरी हुस का नाही इकडं अरे थांबत जाते मी. जाते नाही. मी इथे रान मोकळ झालंय ते बघून आलो. तर तुम्ही तर ध्यान ठेवा हा चालते. आणि गप्पा नका मारू. लोक वरडा देतात, आपण बाहेर गावातून आलेलो इथे. नाही तिकडे कांद्याकडे मी लक्ष देते, तू इकडे लक्ष हा, दे बघ. मी आलो रान बघून. देते मी लक्ष. तिकडच्या मेंढ्या हाकतो. अरे सर बघ तिकडच्या हाकला लय तू. कोण आहे इथं? आता आम्ही चारताना दिसतोय म्हणल्यावर आम्हीच आहे ना. तुम्ही चारताय ते दिसतंय, पण मालक बिलक असं का नाही एखादा? आम्हीच मालक आहे का दुसऱ्याच्या चारतो की किती काय? द्यायची काय मेंढर? किती आमची परवडायची नाही हो मालक तुम्हाला. परवडायची नाही म्हणजे नाही परवडायची ए आमची. पोरे, हिसाबात बोलती का? परवडत नाही म्हणजे तू काय लायकी काढते की आमची? हा? ओय तुला काय आपली छपरी तू वाटली काय? हायच दिसतायत, आपरी छपरी दिसतायत. एवढं आम्ही उन्हात तानात चारतोय आणि किती देताय काय देताय, आमची परवडणार नाही तुम्हाला. निघा जा. परवडणार नाही. 25,000ची बकरी एक हिशोबात दी. हिशोबातच सांगितलंय आम्ही, त्यामुळे मला परवडणार नाही. ए,
ही अशी ऐकायची नाही. उचल रे बकरं लय हात लावून बाई, हातच लावून बाई तुला दाखवतेच मी बारीक तोंडाच्या हात लावून बाई ना. शांत राह. दाखवायचं गावात आले नीट रे. असं नको समजू मी मेंढर वळते म्हणून. असं नको समजू की बकऱ्या वगैरे वळते म्हणून लय शांत असं आम्ही. शांत राह. नांदी नको लागू हा. नीट राहील. बाबा नाटक करते काय? लय बोलायला लागली. ए म्हाताऱ्या तू राहायचंय गावात होय रे? काय झालं? किती लयचं रे? कोणाच्या इथं? चुकलं नाही उचलायचं म्हणतो बाबा म्हणून मी भडकले. तुला नीट बोललो होतं ना अगोदर मग. ए आवाज खाली करतो. किती लयच्यात? आमची लक्ष्मी ना हो, ते कसं आहे? बाबा तुम्ही जरा समंजस दिसताय. व्यवस्थित सांगतो. तुम्हाला नीट सांगतो भावाचा बर्थडे आहे माझ्या. गेलो तर साजरा झाला पाहिजे काय. गोड नाही आम्हाला तसं नाही चालत. आम्हाला तिकट चालतं. 4 बकरी लागते. हा 4-5 बकरी. हे आता हे आमची लक्ष्मी आहे, महागा मोल तोंडावरून तर 1 रुपया दिसत नाही. चालली बकरी घ्यायला भिकार चोट दिसतात. ए म्हाताऱ्या लेकरन बिकरन लागला सांगा आम्हाला. किती लयचं बोला. कुठलं पाहिजे मला, तुम्हाला बकरी कुठलं पाहिजे? ए बघ निवड एका चार जागीच निवड. आणि व्यवस्थित लावायच्या. हा 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 हा, आधीच सांगतोय. गट्ट्याच्या गट्ट्यात दिसतंय हे सांगायचं. ऐका ना मला काय होतं आता एवढं आता ते वजन उचलतं ना होत. कोणतं? ए म्हातारी वाजनावर नाही डायरेक्ट रोख बोला. वजन तिकडं इथं राहायचंय तुला गावात. राहायचं ना मालक, पण मग आता व्यवस्थित नीट जुळवून द्यायचं. ए तुला कळतं का लागा मला एवढं बोलायला लागतंय? ऐका ना, हा? ऐका ना. काय उपयोग आहे रे तुझा मग? किती पाहिजे तुम्हाला बकरी? आम्हाला 5 पाहिजेत. 5. मग आता एक काम करा, फक्त मालक आहे ना, आम्हाला काय त्याच्यात लय नफा नाही. ए पुरी इकडे ये. ह्यांना आहे ना, ऐक बोला बाबा. 4-5 बकरी पाहिजे. जाऊ दे आता, आपण बी रोज एक गाव फिरतो, कुठं भांडण किरकिरीन. बाबा. कधी आहे तुमचा बर्थडे? उद्या लागते. उद्याच आहे. उद्याच त्यांचं घेऊन तोंड जायचं. बघा एकदा. पैसे आहेत का नाही त्यांच्याकडे? मालक पैसे रोग लागतात. व्यवहार झाला मात्र पैसे आमचे गरीबाचे रोग ए! आणि मग नाही. आमची किंमत करतो का? नाही तसं आधी नाही. पैसे पैसे द्या. तोंडावर भिकीन. आणि मग बकऱ्याला हात लावेन. अगोदर बोलून झालेलं बरं. आणि ऐका त्याच्या पुढे आता ना तुम्ही मोठालेच घेणार बकरी, मग किमान 25-25 हजाराला एक बकरी. 25 ह्याची 25. काय बोलतो? आ- काय बोलतोय ह्याची 25 आहे होय. 5,000ला घेईन का त्याला? लागला 25,000ची किंमत. एवढं असतंय होय. आमच्या लक्ष्मीचे राळ नाका करून. राह नाही 5-5 हजार दिन 5 हा. बकरी नेईन. आधीच सांगतो. ए 5 भागन का 6 लागत्या? बाबा 5 कुठं? ती एखाद 25 नाही, कुठं? नाही. हा 5 बकरीचं 5-5 हजारांनी देतो. हा. आणि एखादा 10 किलोचं तसं टाक. नाही द्यायचं आम्हाला. जाय. ए, ए लय चुरचुर तुला बोललो का? नाही त्याच्या हाती लेकरं. लय बोलू नको. काय करा, कांदच घालीन. बघू नको तसलं. हिशोबाने द्या पैसे. आणि हिशोबाने तुम्ही बोललोय तुम्हाला. उद्याच्याला घेऊन जा. आम्ही एकच शब्द सांगतो, आम्हाला डबल लागत नाही. उद्याच्याला बकरं घेऊ, पैसे देऊ. हा हिसाब बराबर. 5,000 फायनल. त्याच्या पुढे आम्ही बोलत नाही. विषय संपला. नाही हो असं नाही. हा? ए उद्या येतो. आणि जास्त बोलू नका. त्या कार्ट्यांना बी सांगतो जरा समजून. आपण मालक विनंती करतो, फक्त त्याच्या हिशोबाने पैसे द्या नाही आणि या उद्या. रेट फिक्स म्हणजे फिक्स 5,000 फिक्स 5 आणि त्याच्या एक बारक द्यावा बाबा, लागेल. तुम्ही कोणत्याला विनंती करते? लागते इथे ए, आपल्याला. तुमचं काय असेल ते बघा. ए, चल तू चला. पुढची तयार करतो. आम्ही उद्या येतो सकाळी. उद्या सकाळी इथं टच राहतोय. आणि जास्त तुम्हाला राहायचंय ना गावात राहायचंय ना. हा मग व्यवस्थित जमून द्यावा लागलच. हो. अरे जमून नाही. रेट सांगितलाय मी. हा. 5,000च्या पुढे 1 रुपया नाही. टिकली सुद्धा घेणार. चल चल अहो पण पैसे, अहो ते पैसे रोख द्या आणि 25,000 धरा हिशोब. बाबा दादा आहे ना उद्या येईन, दाद्याला ना हिशोबाने देईन. बाबा आपण एवढं उन्हात नातानात सारतो. लेकरासारखा जीवन. 5,000 रुपये द्यायचं. काय करावं, ते अशी माणसं भेटते पण प्रत्येक गावात गेल्यावर. कशाला द्यायचंय तुम्हाला त्यांना? राहू द्या ना. अर्धदंड असतात माणसं. काही मग आता काय करतोय, आलं रात्रीच केलं तमाशा, घातली भांडणं लेकरी तुम्ही 2, आणि मग आता ती भांडणं किरकिरी करून जमतंय का आपल्याला? बरं जसं तुम्हाला चल, वाटतं. तिथे हाण. तिकडे कांद्यात गेलं बघ चल. अरे बकरीवाल्या, ती बकरी झाड खाली बघ. अरे हा जरा काय लागा मग आम्हाला खाऊन नाही द्यायचं ना, आता तरी खाऊन दिल्यात. हा लांब भान. चल हे राहू दे, सावलीला उभं राहिलं. हा त्यांना लय ऊन लागले, लय ऊन ते बघ कसं लागलं करतात. त्यांना. तर हे बाकीचे खात्यात राहू दे, नको हाणू. उचकू नाही, पळू नका त्यांना. आलं दादा तू. हा आणि आलोय तिकडचं रान बघितलं आणि ती माणसं पण लय चांगली आहेत.
हा होय हा पाण्याची पिण्याची आहे का सोय? पाण्याची सोय आहे ती म्हणले तुम्हाला इथं लाईट बीटच आपल्याला ते राहायला चांगली जागा आहे माणसं घर बीर जवळ आहेत तिथे बरं झालं बाबा. दाद्या काल ना 2 टुकार पोरं आले होते. पोर आलते हा काय काय म्हणले का तुम्हाला अरे त्यांनी लय बाचाबाची केली आमच्या संग आणि बाबाला तर धमकीच देऊन गेलेत. काय काय म्हणले बकरी नेणार आहेत 5 बकरी आणि म्हणतात 5,000 एक बकर. हे बाबा बेत्यात बाहेर गावात आलं म्हणून त्यांना काय हा बेच ना खरीच बाबा भेटा म्हणत होता नाही दिले तर मग मी उचलून नेईन. मी पण बोलले मग त्याला नाही नाही मी बघतो उद्या कधी येतात म्हणले उद्या सकाळी येतो म्हणलेत. मग तू तेवढं बघून घे बघ. बरं येऊ दे आपण बाहेर गावात येतोय म्हणजे आपण काय भिकारीचं का काय तवा बघ की काय बी बोलत येत. नाही बघू त्यांच्याकडे आलो मग त्यांना कळन ना आणि लय कसली तरी होती ती पोरं पैसे देतात का नाही ह्याच बी गॅरंटी नाही. तरी बाबा म्हणले देतो आम्ही. तुम्हाला नाही काय बोलले नाही आम्ही उलट मीच बोलले त्यांना. हा नाही येऊ दे त्यांना बघू तुम्ही त्यांच्याकडे बरं जेवला का तुम्ही नाही चल तुला जेवायचंय का? नाही तुम्ही जेवा मी तोवर ध्यान ठेवतो हा आलो आम्ही जेवून. आयला काय लागा तुम्ही इथं दोघं होते मग ती पोर आले तुम्ही ध्यान नाही ठेवलं अरे त्यांना एका जागा दोपटाची धरून काय करते तवा ती पलीकडे होते ना ते तिकडं. अहो, तुम्ही जायचं लागा सहकार्य करायचं राव पोरींना बघून बोलले असते ना ते पोरं टुकार पोरं असते गावातली ती नाही त्यांना रॅम्प टाईप आहे होते चांगली पण आता काय काय बघितले नाही ते बाबाची त्यांची बातचीत चालली होती ते नंतर बघितलं तोपर्यंत ती गिरी बघू आले होती काय करते बरं येतात उद्या बकरी नाही आला मग बघू त्यांच्याकडे बघू आता एका मेरला आपण सहकार्य नाही करायचं काय करायचं मग आपण येतो त्यांच्या रानाने काय तवा काय आपण कष्ट करून देतो त्यांचं काम करतो तसे रान काय देतात का तवा ते आणि मग बघू आल्यावरती काय कारवाडू नका एवढे नाही ना काय नाही आता आपल्याला तिकडे रान बघितलंय तिकडे जाऊ उद्या बरं, तिकडे जाऊ चालतंय, बघू आता ती येतात सकाळ हा. मग बघू त्यांच्याकडे चालतंय ठीक आहे. हा तू तिकडे बकरी गेली मी हाणतो तोवर हा. पलीकडे द्या ठेवा तुम्ही हो. आम्ही आहे इकडे ए, सगळं नियोजन झालंय ना? हे बघ भाऊ डीजेच नियोजन झालंय मंडप पण टाकलाय हा आता फक्त तेवढं बकऱ्याचं नियोजन टेम्पो पण सांगितलं आता बकऱ्याचं तेवढं राहिलंय बघ टेम्पो सांगितलंय ना हा सांगितलं बोल नको बरं का येतोय म्हणलं लई आली त्या डीला आले ना तरच पैसे द्यायचे तशी उचलायची टाकायची नू अरे मी तुला तेच म्हणणार होत तशी उचलायची पैसे आणल्यात तसे तसे आपल्याला गावात येऊन आपले उचल बाबा करते ती पोरगी बघितली ना काल चापटी नाशी एक जण चालतो ते काय असलं पुढं आणि ना गोडे ते आलेत आपले मी त्यांना ना रान दाखवून आलो बर बर हातावर ध्यान ठेवा ती पळत या नाही बसले तर आता बसू देते ना. हा बसू दे दमलोय आम्ही पण. इथं आहे ना पुढं आपण इथं रान बघितलेलं आहे ते जाऊ बकरी तो ही गोडे घेऊन तो रान बकरी घेऊन आलो मागून हा आणि सावकाश जाऊ द्या लोक वरडतात मालात नका जाऊन देऊ जाऊ का सावकाश जाऊ द्या हा जाऊ का ह्याला सांग मग तिथं पुढं वावर आहे हे बघ मोठाली बकरी निवडायच्या पारवाली अजिबात नाही पैसे याच्यात 5,000 करून टाकू 20 किलो भरलं काय पाहिजे करताय असं चल बरं बघ. बघू तिथे. बारका बावळट बकरी एक नको. तर ते पोरं. निवडून ए, कुठे तुमचा बाप हे ही एक चांगलं वाटतं अरे अय, ओके आणि आधार हात नको लावू काय? हे पण बाहेर वाटतं चांगलं धर अय, काय चाललंय काय? काय सोड पटकन त्याला. ए, काय लावतो तू? कोण सांगणार आहे? बोलू नका, जास्त मारीनच तुला. गप म्हणतो तुला तू इकडे ये. काय लागला का तुला प्रेम सांगितलं काय तू ना नाही करत. नीट राहायचं नाही करत. नको मार. इज्जती जायचं इज्जती जायचं काय माझा दादा आला ना तुला एक दादा ए दादा लागली दादेन बी दे काय लागलं इकडं? दादा काय झालं अरे बकरी उचलून घेऊन चालले तर काय काय बोल काय तुला माहित नाही का बाप्पा सांगितलं बाप कुठे तुला हाय नीट बोलायचं काय नीट बोलायचं बाप्पाला बोलू बाप्पासोबत काय व्यवहार झालाय काय याचा? इधर रे पैसे देऊ त्याला मी- बकरी मी ठरलं मी म्हणेन ती बोल हं. म्हणीन ती म्हणजे 25,000 रुपयाला एक बकरं आहे आमचं काय? 25,000 काढला तुझे 5-5 हजाराने सांगितलं ना देत नाही देत नाही कसं बोलो उचल बकर ए, तुमच्या गावात आलं काढ. तुमच्या गावात आलं म्हणजे डिरिंग नको करू तुला वाटत काय आम्ही कमजोर आहे ए कमजोर आणि बिमजोर शिस्तीत राहा इज्जतीत राहा गावात पोट भरा आलाय ना पोटच वर नाही तर इथून असा तानू मारीन ना हात खाली घेऊन बोल हात खाली घेऊन बोल. हात खाली घेऊन तसलं कोणा बोलतोय तू तू असं गावातला आम्ही बाहेर गावात येतो. तुला एका बाय बाबू तुला एका बाय सांगितलं काय ना हे पोरं बघ रे. बाबू बिबू कोण बाबू रे तुझा काय कुठे बाबू रे तुला बघतो
भाऊ तू शिस्तीत आला असेल. हातबीत लावायचं ना बरं का खाली घे रे. ए, हो, काय झालं काय अरे बकरी उचलून घेऊन चालल्या 5-5 हजार रुपये देतो याला सांग किंमत काय वास कुठं असते भाऊ त्याच्या बाप्पासोबत काल व्यवहार झालेला आहे 5,000 बकरी कुठं असतात का लागा उन्हात आणा धेंडाचं 5,000ला बकरं मिळतं का कोंबडं मिळतं का उन्हात आणलं तर आमच्या उपकाराला हिंडतो तू ते- उन्हात आणा हिंडतो अरे आडग्यात बोलत नको जाऊ भाऊ एखादं सांभाळ मग तुला कळन की काय त्याच्या मागे कष्ट असतात ए सांभाळ ते नको सांगू आम्हाला तू सांभाळायचे असताना तर आमचं आम्ही काय खाली करू बघतो. बोल. ए, छत्रा ए, शास्ती तुला 25,000 लागत असलं निघ लगेच निघायचं ए, ए, इधर रे फेक तुला पैसे रे इधर चाल तुझं पैसे किती 5 घ्यायच्यात ना आपल्याला 5 हा 25,000 फेक चल. इधर हे काय 25 चाल किती 25,000 25 एकची किंमत आहे किती? तुझी जेवढी किंमत आहे का तेवढी आमच्या बकऱ्याची किंमत आहे. आता तर तुला 25 नाही 25 पैसे बी देत नाही खिशात बकऱ्याला हात करून- बकरे ए बकऱ्याला हात तुला न्यायचं आता कशी पळाले अरे दाद्या ती जेवण करत होती. काय बाबा तुम्ही त्याला खाली सांगा नको पाहिजे अरे म्हणून का भांडण करायची काय 5-5 हजार रुपयाला मागत होते बाबू तुम्हाला आज कुठं आपण एवढं उन्हात तानात हिंडायचं पण लोकांच्या गावात येतं आपण असं भांडण अहो किरकिर पण त्यांनी 5,000 मागायचं म्हणलं आपण एवढं उन्हात तानात काय साठी हिंडतो आपण लहानाचे मोठ्या करायचे याला फुकाट द्यायचे का म्हणून का भांडणं करायची काय आता वेळच असे आलं मग काय सुट्टी द्यायची याला? आपण काय बांगड्या घातल्या का हातात तेव्हा ती बाप येईन गाव येईन मग परत आलं बघू आल्यावर ते काय होईल आले बघू त्यांच्याकडे पण नंतर बघता येईल तुम्हाला तर नाही धामधूम केली काय नाही, नाही, काय नाही. आणि तुम्ही ना टेन्शन घेऊ आलो ना बाबून आम्ही हायचं बघू त्यांच्याकडे बरं भांडणं नाही आपलं गुढीत राहायचं समजून सांगायचं गोडीतले नव्हतेच बाबा ते लय माजलेले होते ते असं होय आता चुकून त्यांना ते हातातून सुटले नाही एका हात पायच काढला असता ही बाबांची चूक आहे बाबा काल बोलून गेले देव ते म्हणून पाटील सरपंच कुणी आले ना बघू ते त्याला पाटील सांगू. ते आले. हा, बघू त्यांच्याकडे बरं चला बकरी घ्या आपली. कळत नाही का तेव्हा आपण उन्हात चल तिकडे हुसका हा हा तिकडे न्यायचं बकरी आपल्याला त्या रानात